नमस्कार. अर्णवचं ईश्वरीवर मनापासून प्रेम असतं. आता ईश्वरी सोडून गेलेली असते आणि अर्णवला सारखी सारखी ईश्वरीच आठवत असते. त्याला ईश्वरीशिवाय बिलकुल करमत नसतं. तो विचार करत असतो की मी सिंदूर परत कधी कामाला येईल. मी सिंदूर माझ्यासोबत कामाला पाहिजे, तरच कामाला मजा आहे, नाहीतर कामाला बिलकुल मजा नाही, असा तो विचार करत असतो. तो आता त्याच्या रूम मध्ये असतो. त्याच्या रूम मध्ये असताना तो विचार काही करत असतो. तेवढ्यात तिथे ईश्वरी येते. ईश्वरी येते आणि अर्णवकडे बघते आणि म्हणते स्टॅच्यू. अर्णव लगेच स्टॅच्यू होतो. त्यानंतर अर्णवच्या लक्षात येतं, अरे ही स्टॅच्यू बोलली आणि आपण स्टॅच्यू झालो. अर्णव म्हणतो, अगं ईश्वरी मला सांग, तू स्टॅच्यू म्हटली आणि मी स्टॅच्यू व्हायचो, म्हणजे आपण काय स्टॅच्यू स्टॅच्यू गेम खेळायचा का? आता ईश्वरी ही अर्णवकडे बघत असते. आता अर्णव म्हणतो, सांग सांग ना, मला उत्तर दे, तुझं काय म्हणणं आहे, आपण स्टॅच्यू स्टॅच्यू गेम खेळायचा का? त्यावर ईश्वरी म्हणते, अहो पण मी तुम्हाला स्टॅच्यू म्हटलीच नाही. त्यावर अर्णव म्हणतो, म्हणजे मी खोटं बोलतोय का? त्यावर ईश्वरी म्हणते, मी कुठं म्हटले तुम्ही खोटं बोलताय म्हणून? त्यावर अर्णव म्हणतो, मग सांग मला समजावून नक्की काय आहे? तू जर स्टॅच्यू नाही म्हटलीस तर मी स्टॅच्यू म्हटलेलं ऐकलं, ते खोटं होतं का माझा भास होता? त्यावर ईश्वरी म्हणते, अहो मी स्टॅच्यू म्हटली पण तुम्हाला नाही. मी तुमच्या मनात जे माझ्याबद्दलचे विचार चालू आहेत ना, त्या विचारांना स्टॅच्यू म्हटली. आता अर्णवला समजलेलं असतं की ईश्वरी काय बोलली. आता अर्णवला आतूनच खूप छान वाटलं असतं. खुशीत अर्णव आता ईश्वरीकडे हसत असतो आणि आनंदाने तिच्याकडे बघत असतो. अर्णव ईश्वरीकडे आनंदाने बघत असताना त्याच्या लक्षात येतं की तिथे ईश्वरीच नसते. आता अर्णव म्हणतो, अरे इशू इशू कुठे गेली तू? आता अर्णव ईश्वरीला इकडे तिकडे शोधू लागतो, पण ईश्वरी कुठे दिसत नसते. आता अर्णवच्या लक्षात येतं, अरे बापरे, आता तर मला ईश्वरीचे भास सुद्धा व्हायला लागले. आता मला ईश्वरी ही भासामध्ये सुद्धा दिसू लागली. ईश्वरी ही माझ्या सोबतीला हवीच, असा अर्णव आणखी एकदा विचार करत असतो. तर इकडे ईश्वरी ही तिच्या आईला विचारत असते, आई मला सांग, तू जेव्हा काही इंदोरला राहत होतीस तेव्हा काही दिवस तू देवासला राहून राहिली होतीस, ते कशासाठी? त्यावर आता ईश्वरीच्या आईला मोठा धक्का बसतो की ईश्वरी नेमकं काय विचारते, ईश्वरीला काय समजलंय की काय? त्यामुळे ईश्वरीची आई आता विषय टाळण्यासाठी तिथनं म्हणते, थांबा मी आलेच. आता ती तिथनं निघून जाणार असते. ती उठते आणि आता तिथनं निघून जाते. तेवढ्यात ईश्वरी ही तिचा हात पकडते आणि म्हणते, थांब आई थांब, मला सांग नेमकं, तू ज्या वेळेला इंदोरला राहत असताना नेमकी देवासला का गेली होतीस? सांग ना मला, असं का करते आई तू? आता ईश्वरीची आई विचार करत असते, एवढं भयानक सत्य मी ईश्वरीला सांगू का? आणि जर मी हे ईश्वरीला सांगितलं तर काय गोंधळ होईल? आता ती असा विचार करत असते. तेवढ्यात तिकडनं अर्णव हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर आहे का? त्यानंतर ईश्वरीची आई उठून जाते. ईश्वरीची आई म्हणते, या या बसा, आणि त्याला आता पाणी आणून देते. तेवढ्यात तिथे ईश्वरी येते. म्हणते, काय काय झालं अर्णव सर? त्यानंतर अर्णव म्हणतो, तुम्ही परत एकदा ऑफिस जॉईन करा. आता ईश्वरी म्हणते, काय? तेवढ्यात तिची आई सुद्धा तिथे आलेली असते पाणी घेऊन. ती म्हणते, ईश्वरी बघ, तुला चालून संधी आलेली आहे, ती संधी सोडू नको, तू ऑफिस जॉईन कर. आता ईश्वरी ऑफिस जॉईन करणार आहे आणि लावण्याचा कसा गेम होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.